नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत साऊथ सेंट्रल रेल्वे यांच्याकडून अप्रेंटिसच्या जागा निघाल्या आहेत. त्याबद्दल आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत राहणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्ही बघू शकता की याची जे ऑनलाईन ॲप्लिकेशनचे फॉर्म जे आहे त्याला सुरुवात झालेली आहे. 28/12/2024 पासून याची फॉर्मला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे अप्लायची ते 27/1/2025 हे आहे. तर आता आपण खाली बघू. तर साऊथ सेंट्रल रेल्वेच्या अंडर जे डिस्ट्रिक्ट येतात, जे स्टेट, यामध्ये इथं माहिती दिलेली आहे. स्टेट जे आहे तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे आणि मध्य प्रदेश आहे. तर महाराष्ट्रासाठी आपण अप्लाय करणार आहोत. तर बघू शकता तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे डिस्ट्रिक्ट दिलेले आहे, चंद्रपूर आहे, लातूर आहे, बीड आहे, संपूर्ण तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण खाली बघणार आहोत की जे ट्रेड आहे ते कोणकोणते ट्रेड दिलेले आहे आणि व्हॅकन्सी किती आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की संपूर्ण 16 ट्रेड दिलेले आहे, टोटल 16. तर AC मेकॅनिक आहे, एअर कंडिशनिंग आहे, कारपेंटर आहे, डिझेल मेकॅनिक आहे, संपूर्ण ट्रेड तुम्ही बघणार आहेत. तर आपण बघणार आहोत की सर्वात जास्त जे व्हॅकन्सी आहे ते इलेक्ट्रिशियन आणि फिटर आणि वेल्डर या 3 ब्रांच जे 3 ट्रेड आहेत त्यासाठी सर्वात जास्त व्हॅकन्सी निघाल्या आहेत. आणि इथं कॅटेगरी वाईज किती व्हॅकन्सी आहेत इथं संपूर्ण दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी पूर्ण जी PDF आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणारच आहेत. त्यानंतर आता आपण खाली बघूया. तर खाली यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन याबद्दल माहिती सांगितली आहे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे यासाठी. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे लागणार आहे ते 10वी पास आणि 10वी केल्यानंतर तुम्ही ITI केलेला गरजेचे आहे. तर ITI आपण जे ट्रेड बघितले 16, त्यामध्ये जर कोण्या पण ट्रेडमध्ये तुम्ही ITI पास केला असेल आणि तुमच्याकडे ITIचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि लक्षात असू द्या की 10वीमध्ये तुम्हाला 50% गुण असणं अनिवार्य आहे. 50% जर गुण नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही, हे लक्षात असू द्या. इथं संपूर्ण तुम्हाला दिलेलं आहे ट्रेड आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे. तर हे तुम्ही बघू शकता. NCVT SCVT याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तुमच्याकडे. त्यानंतर जे डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे कॅन्डिडेट आहे ते यासाठी अप्लाय करू शकत नाही. यांनी इथं क्लिअरली या पॉईंटला मेन्शन केलेलं आहे. नाहीतर भरपूर लोक बी अप्लाय करतात, डिप्लोमा होल्डरवाले, मेकॅनिकल झाले, इलेक्ट्रिकल झाले, तर ते यासाठी पात्र नाहीत आहेत, हे त्यांना लक्षात असू द्या. आणि ही खूप चांगली संधी अशी आहे, जर तुम्ही नसाल तर तुमच्या घरामध्ये कोणी भाऊ बहीण वगैरे कोणी पण असेल ज्याची 10वी ITI झालेला असेल या ट्रेडमध्ये, तर त्यांना सांगा अप्लाय करायचं, कारण की खूप अशी चांगली संधी निघून आलेली आहे साऊथ सेंट्रल रेल्वेकडून. तर ही संधी सोडू नका. त्यानंतर आता आपण बघणार आहोत एलिजिबिलिटी कंडिशन. एज बघा, एज वगैरे सगळं काही दिलेलं आहे इथं. तर तुम्ही शांततेत बघा की एज जे आहे ना 15 वर्षच्या वर आहे आणि 24 वर्षाच्या खाली लागणार आहे. त्यानंतर SC STला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि OBC NCLला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन बघायला मिळते आपल्याला. त्यानंतर या फॉर्मला जनरल OBCसाठी जी फीज आहे ते 100 रुपये आहे फक्त, आणि SC ST कॅटेगरीला PWD यांना जे आहे ते फ्री आहे. तर आता आपण मोड ऑफ सिलेक्शन बघणार आहोत. तर मोड ऑफ सिलेक्शन म्हणजे तुमची सिलेक्शन प्रक्रिया कशी राहणार आहे. तर सिलेक्शन प्रक्रिया जी आहे ती मेरिट बेसवरती राहणार आहे. इथे त्यांनी दिलेले आहे, बेस ऑन मेरिट लिस्ट विच वुड बी प्रिपेअर टेकिंग द ॲव्हरेज ऑफ द पर्सेंटेज मार्क्स ऑप्टेन बाय द candidate in both 10 class matriculation with minimum 50% aggregate marks and ITI examination giving equal weightage to both. म्हणजे ITI आणि 10वीच्या बेसवर तुमचं मेरिट लागणार आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर याचं जे आहे सर्वात मोठा प्लस पॉईंट तुम्हाला हा भेटतो की यामध्ये CBT पण नाही आहे आणि इंटरव्ह्यू जो व्हायवा राहतो ते पण नाही आहे. फक्त मेरिट आहे. मेरिट म्हणून फॉर्म भरायला काही हरकत नाही. जर तुमचं जमलं तर फारच चांगलं आहे. खूप लोक म्हणतात की जमत नाही. एक वेळ ट्राय करून बघा. नवीन वर्ष आहे, नवीन वर्षामध्ये जर चांगली संधी निघून आली तर चांगलं राहणार. म्हणजे भविष्यामध्ये रेल्वेसाठी तुम्हाला व्हॅकन्सी निघाल्या तर तुम्ही सर्वात अगोदर पात्र राहाल. त्यानंतर हे बरंच काही माहिती आपण बघितली आता व्हिडिओमध्ये.
त्यानंतर जे आहे ते पेमेंट ऑफ फी वगैरे कसं आहे, फॉर्म कसा फिल करायचा, त्यानंतर डॉक्युमेंट कोणकोणते लागतील. इथं डॉक्युमेंट टू बी अपलोडेड, इथं डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरायच्या वेळेस लागणार आहेत. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्यावे, जेणेकरून काही अडचण राहणार नाही फॉर्म भरायच्या टाईमला. हे संपूर्ण डॉक्युमेंट दिलेले आहे इथं. 10वीची प्रूफ, डेट ऑफ बर्थ, म्हणजे सर्व काही तुम्ही बघून घ्यायचं, वाचून घ्यायचं. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची PDF देणारच आहे. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे आणि काही जर अडचण असली तर मला कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. धन्यवाद.